संगीता विश्वनाथराव मेळ, अंगणवाडी नंबर 22, उमर कॉलनी, नांदेड येथून आपल्याला असं कळलेलं आहे की समजा आपल्याकडे जर 0 ते 6 वर्षापर्यंत जर मुलगा असेल तर त्यामध्ये आपल्याला काही दुष्परिणाम दिसून येतात. जसे मुलं आजकाल बघितलं असेल जास्त टी व्हीकडे पाहणे, यूट्यूब पाहणे आणि मोबाईल पाहणे याकडे वळतात. पण याचं हे आपल्याकडे दुर्लक्ष, आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि मुलांचा हट्ट पुरवण्यासाठी आपण त्यांच्या हातामध्ये मोबाईल देतो. तर असं न करता मोबाईलच्या आहारी जाऊन मुलं काही त्यांच्या डोक्यावर परिणाम होत आहेत, काही मुलांना मानसिक तणाव येत आहे, शारीरिक तणाव येत आहे. काही मुलं जे आहेत जे एवढ्या मानसिक तणावाच्या आहारी जात आहेत, त्यामुळे जे पिढी 0 ते 6 वर्ष मुलांची जे वयोगट आहे अशा मुलांना आपण आपल्या घरामध्ये एखादं पाटी पेन्सिल द्यावं किंवा कोणती पण जर गोष्ट देत असेल तर जी शिक्षणाविषयी असावी किंवा संस्कार असावे. हे मुलांना संस्कार हे आई वडील शिकवतात आणि त्यांचं वय जे असतं ते 0 ते 6 वर्षापर्यंत शिकण्याचं असतं. बालसंस्कार हे घरातून आणि अंगणवाडीतून आणि शाळेतून हे अशा पद्धतीने जर मुलं शिकले तर आज हे देशाचं भविष्य घडतात. पण देशाचं भविष्य हे मोबाईलमध्ये गुप्त होत आहे आणि त्यामुळे इतके मुलं बिघडत आहेत. घरामध्ये वातावरण हे दूषित होत आहे, प्रत्येकामध्ये तणाव निर्माण होत आहे आणि सगळ्यात जास्त म्हणलं तर मुलांच्या डोक्यावर होणारा परिणाम, जे की प्रत्येक मुलगा हट्टी होत आहे. मुलं जोपर्यंत आपण मोबाईल घेत नाही तोपर्यंत मुलं जेवण करत नाही. तर त्याविषयी जर आपण मुलांना चांगले संस्कार लावले, मुलांना स्वतःच्या हाताने जेवण करायला, आपण सर्व जेवण करत असताना मुलांना सोबत घेऊन जेवणे, तसंच आपण बाजूला बसून मुलांना अभ्यास करायला लावणे, पाठ्यपुस्तक देणे. आजकाल टॅब असे आलेले आहेत जे मुलांना छान छान गोष्टी शिकायला मिळतात, त्यावर लिहायला मिळतं, असं घेऊन देणे. मोबाईल न देता आईवडिलांनी मुलांना चांगले संस्कार व गोष्टीचे पुस्तक, ABCDचे पुस्तक, शिक्षणाचे पुस्तक असे द्यावे आणि मुलांना शैक्षणिक ह्याच्यामध्ये जे आहे शैक्षणिक त्यांच्या जीवनामध्ये भविष्यामध्ये हे चांगले उपयुक्त पडणार आहे अशा गोष्टी देण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून आपला मुलगा हे देशाचं भविष्य होऊ शकेल आणि देश हा चांगला प्रगतीपथावर नेऊ शकेल. असं सर्वांनी करावं ही मी सगळ्यांना नम्र विनंती करते आणि सर्वांनी हे कळकळीची विनंती करते की मुलाला मोबाईल न देता पाटी पेन्सिल, पुस्तक, वही, पेन असं द्यावं आणि संस्कार हे आईवडिलांनी घरामध्ये शिकवावेत, एवढंच करावं. प्रत्येकांना ड्युटी असतात किंवा कोणी सर्व्हिसवाला असतं, अशांची पण गोष्ट वेगळी आहे. तरी पण मी त्यांना सगळ्यांना सांगते की आपल्या मुलाला एखाद्या आयाकडे जरी ठेवलं तर त्यांना सांगायचं की माझ्या मुलाला मोबाईल न देता घरातला काही ग्रह उपयोगी वस्तू देऊन त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मुलगा कसा शिक्षण करेल एवढं शिकवावं. सगळ्यांना मी विनंती करते.